नमस्कार मित्रांनो, मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, त्यानंतर पाहिलं गुणाकार. आणि मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलाय, त्याच्यामध्ये मी शिकवलंय दशांश अपूर्णांकाचा भागाकार. व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करतो, नक्की बघून घ्या. आणि आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटणारा टॉपिक, पण तो मुळात अवघड नाहीये. आपण एकदम सोप्या पद्धतीनं तो टॉपिक शिकणार आहोत. तर त्या टॉपिकचं नाव आहे लसावी आणि मसावी. एकदम बिंदास राहायचं, बेसिक पासून ऍडव्हान्स इव्हन एक्झामला आलेले सर्व प्रश्न मी त्यामध्ये कव्हर करणार आहे. आज आपण पाहणार आहोत लसावी आणि मसावी. मित्रांनो, सर्वात अगोदर लक्षात घ्या, लसावी म्हणजे नेमकं काय आणि मसावी म्हणजे नेमकं काय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि त्याचा फुल फॉर्म काय होतो, आणि त्याच्यानंतर नेमका तो काढायचा कसा असतो, काय ग्राह्य धरायचं असतं, इव्हन पाठ नसल्यास सुद्धा लसावी मसावी काढता येतो का, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आज इथं पाहणार आहोत. बघा, सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ मसावी आणि लसावी म्हणजे नेमकं काय. बघा, मी लिहितो, बघा मसावी. ओके, बघा मसावीचा फुल फॉर्म असा होतो, बघा, महत्तम सामायिक विभाजक. ओके, लक्षात घ्या, मसावीचा अर्थ होतो म म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वीचा अर्थ होतो विभाजक. आता लक्षात घ्या, याच्या पुढं मसावीलाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो HCF. म्हणजे काय, लक्ष द्या, याचाच अर्थ होतो हायेस्ट कॉमन फॅक्टर. आलं लक्षात तुमच्या. एक लक्षात घ्या, H म्हणजे हायेस्ट, C म्हणजे कॉमन आणि F म्हणजे फॅक्टर. मसावीलाच HCF असं म्हणतात. आता लसावी मी तुम्हाला सांगतो, बघा, लसावी म्हणजे ल म्हणजे लघुत्तम, हे सामायिक. आता इथं वीचा अर्थ विभाजक असा होत नाही, इथं अर्थ होतो वीचा विभाज्य. लक्ष द्या, आता हे विभाज्य आणि हे विभाजक हे वेगळे, हे पण मी सांगतो. आता लसावीला इंग्लिशमध्ये म्हणतात LCM. ओके, LCM याचा अर्थ होतो लिस्ट कॉमन मल्टिप्लाय. ओके, हे मल्टिप्लाय आणि हे फॅक्टर, हे लक्षात ठेवा. म्हणजेच विभाज्य आणि विभाजक. आता सरळ सांगतो तुम्हाला, हे विभाजक आणि विभाज्य कळालं की तुम्हाला लसावी आणि मसावी कळालं. आलं लक्षात तुमच्या. आता विभाजक म्हणजे काय मी तुम्हाला सरळ सांगतो, कशाने भाग जातो म्हणजे विभाजक. एखादी संख्या आहे, त्या संख्येला कशाने भाग जातो म्हणजे विभाजक. ओके, आणि विभाज्य म्हणजे कोणत्या संख्येला भाग जातो, कोणत्या संख्येला भाग जातो म्हणजे विभाज्य. एक्झाम्पल मध्ये मी सांगतो, आपण विभाजक मध्ये आपण इथं घेऊयात 10. चालेल का? मी काय सांगितलंय, कशाने भाग जातो म्हणजे विभाजक. आता 10ला कशाने भाग जातो. ओके, 1 2 5 10. आलं लक्षात तुमच्या. हे झाले विभाजक, 10चे विभाजक. ओके, यालाच म्हणायचं मसावी. आणि लसावी मध्ये सेम उदाहरण घेऊयात. बघा, आपण इथं घेऊयात 10. चालेल का? आता कशाला भाग जातो म्हणजे विभाज्य. 10ला बघा, 10 1 नंतर 20 नंतर 30 नंतर 40, असं जेवढ्या 10ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या पुढे आल्या. आलं लक्षात तुमच्या. विभाज्य आणि विभाजक समजलं की तुम्हाला लसावी आणि मसावी काढायला एकदम सोपा जातो. आता त्याच्यानंतर तुम्हाला समजलं, मसावीलाच HCF म्हणतात, लसावीलाच LCM असं म्हणतात. LCM म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिप्लाय आणि मसावी म्हणजे HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि मल्टिप्लाय. हे आलं लक्षात तुमच्या. आता याच्या पुढे आपण एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत एक्झामला आलेले क्वेश्चन डायरेक्ट घेऊन मी तुम्हाला सांगतो की लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा. बघा, लगेच बघूयात आपण ते पण. बघा, आपण डायरेक्ट गणित घेऊयात. बघा, 4 आणि 6चा लसावी काढा किंवा मसावी काढा. आणि हा प्रश्न आलाय गोंदियाला. ओके, लक्षात राहू द्या, गोंदिया पोलीस भरतीला 2023 ला विचारला क्वेश्चन आहे. बघा, आपण डायरेक्ट क्वेश्चन घेऊया. 4 आणि 6चा लसावी किंवा मसावी काढा असा दोन्हीपैकी एक क्वेश्चन आला असेल. मसावी काढा आला होता, आपण सरळ सरळ काढूयात. बघा, अगोदर लक्षात घ्या,
4ला आणि 6ला भाग जाणारी संख्या कुठली अगोदर बघायचं. सर्वात लहान संख्या किंवा तुम्हाला पाडा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण 4 आणि 6ला 2 ने भाग जातो, बरोबर आहे. 2 इथं लिहा. आता बघा, बे दुणी 4 म्हणजे 2 दुणी 4. आता बघा 3 दुणी 6. आलं लक्षात तुमच्या. आता 2 आणि 3ला कुठल्या संख्येनं भाग जातो का? नाही सांगतात, कारण ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. इथंच थांबा. आता हा जो 2 आला ना, हा तुमचा मसावी झाला. आलं लक्षात तुमच्या. बघा मी काय सांगतोय, हा जो 2 आला ना, हा तुमचा मसावी झाला. 4 आणि 6 या संख्येचा मसावी किती आला? 2. आता इथं लगेच लसावी बघूयात. लसावीमध्ये तुम्हाला काय करायचंय, लसावीकडे घेऊयात. हे 2 लिहा आणि खाली जे आलेत ते दोन्ही लिहायचे. 2 आणि 3 म्हणजे गुणवले 2 गुणवले 3. आता इज इक्वल टू करा. बे दुनी 4, 4 त्रिक 12. हा 12 तुमचा काय आला? लसावी. आलं लक्षात तुमच्या. आता याच्यानंतर असंच एक गणित घेऊया. हे गणित आलंय गोंदियाला. याच्यानंतर एक असंच गणित घ्या थोडं पुढे जाऊन. बघा 12 आणि 18चा लसावी काढा म्हणून एक क्वेश्चन आला होता. बघा, आणि हा क्वेश्चन आला चंद्रपूर पोलीस 2023ला. बघा आपण सरळ काढूया. 12 आणि 18ला 2 ने भाग जातो, शुअर जातो. ओके. बेसख 12, 92, 18. आता 6ला 2 ने जातो, पण 9ला 2 ने जातो का? नाही जात. मग 3 ने दोन्ही संख्येला जातो. मग लिहा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता परत आल्या 2 आणि 3ला भाग जात नाही. इथंच थांबा. घ्या 2 आणि 3 घ्या. 2 गुणवले 3 बरोबर किती झाले? 6. बे 3 दोन्ही 6. हा 6 तुमचा काय झाला? मसावी. ओके. पण एक्झाम मध्ये काय सांगितलं होतं? लसावी काढा. लसावी लिहा. चला हे लिहा. 2 इथं लिहूया. 2 गुणवले 3 हे लिहिले. 2 गुणले 3 गुणवले. आता हे खालचे 2 गुणवले 3 काढा. बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36. हा 36 तुमचा काय आला? लसावी आला. आलं लक्षात तुमच्या. बिंदास राहा. याच्यानंतर आणखी एक गणित मी तुम्हाला दाखवतो, एक्झामलाच आलेलं बघूयात. बघा एक गणित आलंय 25, 75 आणि 100. हा भंडारा पोलीसला आलेला प्रश्न आहे. ओके, हे लक्षात राहू द्या. हा भंडारा पोलीसला आलेला प्रश्न आहे 2021ला. लसावी काढा किंवा मसावी काढा, आपण दोन्ही काढून बघूयात. आता लक्ष द्या. 2 ने भाग जात नाही, 3 ने पण नाही जात. 5च्या पटीतील संख्या आहेत. सरळ सरळ 5चा पाडा घ्या. 5 5 25, 5 5 25. आलं लक्षात. 5 1 5, 2 उरले. परत 5 5 25 म्हणजे 15 5 75 आलं. परत 5 दोन्ही 10 आणि 0 0 20 5 100 इथपर्यंत आलं. परत ह्या संख्या 5च्या पटीत आहेत की. परत 5चा पाडा घ्या. 5 1 5, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता बघा या ज्या संख्या आल्यात का, या संख्येला इथं 2 ने जातो, इथं 2 ने जातो, इथं नाही जात, इथं पण नाही जात. इथंच थांबा. हे घ्या फॅक्टर. आलं लक्षात तुमच्या. घ्या 5 गुणवले 5 बरोबर 5 5 25. हा 25 तुमचा काय आला? मसावी. ओके, 25 तुमचा मसावी आला. आता लसावी काढा किंवा याच्या पुढे तुम्ही एक संख्या घेऊन आता लसावी काढताना वाढवू शकतो. म्हणजे जसं की 4ला 2 ने भाग जातो. घ्या इथं 3ला 3, बे दुनी 4 आलं. हे फायनल. आता लक्षात घ्या. हे घ्या 5 गुणवले 5 गुणवले 2. इकडली बाजू सगळी घेतली. आता इकडली बाजू संपूर्ण घ्या. गुणले 1 गुणवले 3 गुणवले 2 हे सगळे घेतले. ओके, करा गणित. 5 5 25 आपण ऑलरेडी घेतलं होतं. इथं पण मसावी काढण्यासाठी 25 दोन्ही 50, 50 1 50, 50 त्रिक 150, 150 दोन्ही 300. हा तुमचा आला लसावी. आलं लक्षात तुमच्या. एकदम बिंदास राहायचं. तुम्हाला मसावी आणि लसावी दोन्ही मी काढायला शिकवले. आता याच्या पुढे आपण पाहायचंय. समजा इथं 4 आणि 6 ही म्हणजे एका संख्येने भाग जाणारी संख्या होती. इथं पण ह्या तिन्ही संख्या एका संख्येने भाग जाणाऱ्या संख्या होत्या. याच्या अगोदर पण आपण 48 आणि 72चं पाहिलं किंवा 12 आणि 18चं पाहिलं. त्याच्यात पण त्या दोन्ही संख्या एकाच संख्येने भाग जात होत्या. पण आता समजा आपण 3 संख्या दिल्यात आणि त्यातल्या 2 संख्येलाच एका संख्येने भाग जातो आणि एका संख्येला भाग जात नसेल तर मसावी आणि लसावी कसा काढायचा ते आपण बघूया. बघा लगेच बघूयात. बघा आपण घेऊयात 12, 18 आणि 24. चला
लक्ष द्या, यांचा आपण लसावी मसावी काढूया, दोन्ही काढूयात. 12ला 2ने भाग जातो, 18ला 2ने जातो, 24ला 2ने जातो, 3ने पण तिन्ही संख्येला जातो. लहान संख्या घेऊयात 2, बेसख 12, 92, 18, 12 दोन्ही 24. आता याला 2ने जातो, याला 2ने जात नाही, याला 2ने जातो. आता लक्षात घ्या, सगळ्या संख्येला 3ने भाग जातो की 3ने घाला की मग 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आलं इथपर्यंत. आता लक्षात घ्या, 2ला 2ने जातो, 4ला जातो, 3ला जातो का नाही, इथंच थांबा. मग काय राहिलं वरी, 2 गुणुले 3, उत्तर काय आलं 6. हाला तुमचा मसावी. जिथपर्यंतच एकाच विशिष्ट संख्येने भाग जातो ना तिथपर्यंतच भाग घालायचा, त्याच्या पुढे भाग जात नसेल तर थांबायचं आणि डायरेक्ट मसावी काढायचा. आलं, तुमचा मसावी काय आला 6. आता या लसावीला आता तुम्ही 2ने घालू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला लसावी काढायचा आहे, बे 1 बे, 3ला 3, बे दोन्ही 4, थांबायचंच. आता या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाही, या तिन्ही संख्या मूळ संख्या. आलं लक्षात. आता याच्या पुढे सरळ लिहा, 2 गुणुले 3 गुणुले हे 2 इथं गुणुले 1 गुणुले 3 गुणुले 2 लिहिलं. या खालच्या 3 आणि उभ्या 3 संख्या लिहिल्या. यावर लसावी काढा. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 1 12, 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72. आलं लक्षात तुमच्या, 36 दोन्ही 72 आणि हा 72 तुमचा काय आला लसावी. ओके, आलं लक्षात तुमच्या कसा काढायचा. आता याच्या पुढे आणखी असंच गणित घेऊयात. बघा आपण घेऊयात 72, 60 आणि 96 घेऊयात की. चला लक्ष द्या, 72, 60, 96 या पहिल्या तिन्ही संख्येला 2ने भाग जातो, घाला बिंदास. बेत्रिक 6, 1 उरला, बेसख 12. ओके, 30 दोन्ही 60, 48 दोन्ही 96, मी डायरेक्ट घातला. ओके, आता या तिन्ही संख्येला 2ने परत भाग जातो की, लिहा 18 दोन्ही 36, 15 दोन्ही 30 आणि 24 दोन्ही 48 गेला की 2ने. आता याला 2ने जातो, याला 2ने जातो, या 15ला 2ने जातो का नाही जात, पण याला 3ने जातो का सगळ्या संख्येला जातो की. लिहा 3 सख 18, 3 5 15 आणि 8 त्रिक 24 आलं की. आता लक्ष द्या, 6ला 2ने जातो, 5ला 2ने जात नाही, 3ने जात नाही, 8ला 2ने जातो. आता इथंच थांबा, कारण एकाच कुठल्याही संख्येने या तिन्ही संख्येला भाग जात नाही, कुठल्याच अंकाला भाग जात नाही. म्हणून काय करायचं, तुम्हाला इथंच थांबायचं आणि मसावी अगोदर काढून घ्यायचा. काय लिहिणार तुम्ही, 2 गुणुले 2 गुणुले 3, बे दोन्ही 4, 4 त्रिक 12 आलं आणि हा 12 तुमचा काय आला मसावी. लक्षात ठेवा. आता लसावी काढायचंय. आता तुम्ही पुढे भाग घालू शकता, मी सांगितल्याप्रमाणे 6ला 8ला भाग जातो की, मग लिहा बे त्रिक 6, 5ला 5, बे चोक 8. आता खाली भाग घालू शकतो का नाही, 4ला जाईल, 4ला घालायचं घाला, 3ला 3, 5ला 5, 4 बे दोन्ही 4 झालं फायनल. आता सरळ लिहा तुम्ही, हे सगळे लसावीमध्ये हे सगळे लिहायचे आणि हे सगळे लिहायचे. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 2. ओके, आता हे लिहा आडवे. ओके, परत गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 2. काढा आन्सर तुम्ही. आता बघा, बे दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48. ओके, इथपर्यंत लिहूयात. गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 2 आहे. ओके, लिहा 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 48 गुणुले 30. ओके, 48 गुणुले 30 इथपर्यंत आलं. तर बघा 48 गुणुले 30 जर आपण डायरेक्ट केलं तर ते आन्सर येतं 1440 आणि हा 1440 तुमचा झाला लसावी. आलं लक्षात तुमच्या लक्षात आलं. बघा मी काय सांगितलं, इथं 2 या अंकाने या तिन्ही संख्येला, या तिन्ही अंकाला या एक विशिष्ट संख्येने भाग जात होता. परत इथं पण या 3ने या तिन्ही अंकाला भाग जात होता, पण इथं भाग जात नव्हता, इथंच थांबलो. म्हणून आपण 2 आणि 3 हे घेतले मसावीसाठी आणि बाकी सगळे घेतले लसावीसाठी. सेम ऍज इट इज इथपर्यंत आलो. लक्षात आपण 18, 15, 24 पर्यंत आपण 2, 2, 3 ने भाग जात होता, म्हणून आपण 2, 2, 3 हा मसावी काढला 12 आणि त्याच्यानंतर आपण काढू शकतो लसावीसाठी आणि लसावी काढला आपण 1440. अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, थोडंसं अवघड बघूयात. ओके, 3 अंकी संख्येमध्ये बघूयात लगेच. बघा थोडी मोठी संख्या घेऊ म्हणलं होतं, 120 घेऊ, 300 घेऊ आणि आपण एकदा घेऊ 105. चालेल का? बघा या संख्येचा लसावी मसावी काढू. चला बिंदास राहा. 2ने भाग जातो, 2ने जातो, 2ने जात नाही, 3ने भाग जातो, 3ने भाग जातो, 3ने भाग जातो की. चला लिहा 3 चौक 12, 0ला 0, 3 10 30, 0ला 0. ओके, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15. आलं लक्षात तुमच्या. आता इथं बघा 2ने जातो, 2ने जातो, इथं 2ने जातो का नाही जात, इथं 3ने नाही जात, मग डायरेक्ट 5ने जातो, 0 आहे 0 आहे, शेवटला 5 आहे. आलं लक्षात. आता लिहा 5, 8 45 लिहिलं की 5 दोन्ही 10,
म्हणजे 20×5 100, 7×5 आलो की इथपर्यंत. आता खालच्या संख्या घ्या, 2 ने जातो, 2 ने जातो, 7ला जातो का? 7ला भाग जात नाही, 7ला फक्त 1 आणि 7 या संख्येने भाग जातो, 7ला कुठल्या संख्येने भाग जात नाही. इथंच थांबायचं आणि मसावी लिहायचा. 3 × 5, 5×3=15. हा 15 झाला. 120, 300 आणि 105 या संख्येचा मसावी. आलं लक्षात? पुढे जायचंच नाही. आता तुम्हाला काढायचा लसावी. हा, आता लसावीला तुम्ही पुढे जाऊ शकता. आता बघा 8ला आणि 20ला भाग जातो की, मग आला 2×4 8, 2×10 20, 7ला 7 जशास तशी लिहा. आता पुढे आणखी 4ला आणि 10ला 2 ने जातो, 2×2 4, 2×5 10, 7ला 7. आता या संख्येला भाग जातो का? नाही जात. सरळ सरळ लिहा, उभ्या संख्या आडव्या संख्या. 3 × 5 × 2 × 2. ओके, आता इथं लिहा गुणले हे 2 × 5 × 7. आलं इथपर्यंत तुमचं. आता सरळ सरळ लिहा लसावीमध्ये. तुम्ही लसावी काढा. 3 × 5 × 2 × 2 × 2 × 5 × 7. ओके, अंदाजे डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला. उत्तर येतं 4 2 0 0. ओके, हा आला तुमचा लसावी. ओके, तरी एकदा तुम्ही करून बघा. गणित हे शिकत असताना तुम्ही करत राहायचं आणि करत राहून हे करून बघा. 5×15 15 2 30 30 2 60 60 2 120 120 5 600 600 × 7 7 42 बरोबर आहे. 4200 हा तुमचा लसावी. आलं लक्षात तुमच्या? आता याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, इथं आपण 2 संख्या पटीत घेतल्या होत्या, एक संख्या त्याच्या पटीत आली का नाही, म्हणजे एका विशिष्ट अंकाने या 2च संख्येला भाग जात होता, या संख्येला भाग जात होता का नाही. आता आपण असं करूया, तिन्ही संख्या वेगवेगळ्या घेऊन बघूयात. अशा वेळेस तुम्हाला लसावी आणि मसावी कसा काढायचा ते मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, ते पण बघूयात. चला लगेच. हा बघा, मी तुम्हाला जे सांगितलं की एका विशिष्ट संख्येला म्हणजे दिलेल्या सर्व संख्येला एका विशिष्ट अंकाने किंवा विशिष्ट संख्येने भाग जात नसेल तर काय करायचं. सरळ लिहा. एक बुलढाणा पोलीसला आलेला एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. 23 आणि 83चा मसावी काढा असा प्रश्न आला होता. 23 आणि 83चा मसावी काढा असा प्रश्न आला होता. लक्षात घ्या, 23चा पाडा आपण म्हणायला, 83चा पाडा म्हणायला, ह्या दोन्ही संख्या एका कुठल्याच अंकात एका विशिष्ट पाड्यामध्ये येत नाहीत. त्यावेळेस सरळ सरळ लक्षात घ्यायचं या दोन्ही संख्येचा मसावी 1 असतो. दोन्ही संख्येचा मसावी 1 असतो. म्हणजे विशिष्ट पाड्यामध्ये त्या दिलेल्या संख्या एका विशिष्ट एकाच पाड्यात येत नसतील, म्हणजे ही संख्या वेगळी ही संख्या वेगळी, दोन्ही संख्या एकाच पाड्यात येत नाहीत, एकाच पटीत येत नाहीत. म्हणून त्यावेळेस अशा वेळेस की तुमचा मसावी हा 1 असतो. कायम लक्षात ठेवा. मसावी काढत बसायची गरज नाही. मी परत सांगतो, दिलेल्या सर्व संख्यांना एका विशिष्ट अंकाने एका विशिष्ट संख्येने भाग जात नसेल तर तुमचा मसावी हा 1 असतो. बुलढाणा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ओके, असाच एक दुसरा प्रश्न सांगतो तुम्हाला. आपण घेऊयात 18 27 आणि 55 याचा मसावी काढा. 18 3च्या पाड्यात येतो, 27 3च्या पाड्यात येतो, 55 3च्या पाड्यात येतो का? नाही येत. परत हे दोन्ही 5च्या पाड्यात येत नाहीत, 55 एकच 5च्या पाड्यात येतो. म्हणजे तिन्ही संख्या वेगळ्या आल्यात. आलंय लक्षात तुम्हाला? अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, म्हणजे तिन्ही संख्येला एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही. अशा वेळेस तुमचा मसावी हा 1 असतो. डोक्यातच ठेवा फिट. काढत बसायचं नाही, उगाच त्याला मांडत बसायचं नाही. 18 27 55 काही घेणं देणं नाही आपल्याला. डायरेक्ट सांगितलंय ना, तिन्ही संख्या एकाच विशिष्ट अंकाच्या पटीत नाहीयेत, पाड्यात नाहीयेत, तर तुम्हाला सरळ सरळ मसावी 1 लिहायचा आहे. आणखी एक असंच गणित बघूया का? आपण लिहूया 12 10 आणि इथं करूया 21. चालेल की? बघा, 12 2च्या पाड्यात आहे, 10 2च्या पाड्यात आहे, 21 2च्या पाड्यात आहे का? नाही. 12 3च्या पाड्यात आहे, 21 3च्या पाड्यात आहे, पण 10 3च्या पाड्यात आहे का? नाही. सोडून द्या. तुमचा मसावी आला 1. आलं लक्षात तुमच्या? बिंदास राहायचं. दिलेल्या सर्व संख्यांना एका विशिष्ट संख्येने भाग जात नसेल तर त्यांचा मसावी 1 असतो. आलं लक्षात तुमच्या? एकदम बिंदास राहायचं. याच्या पुढं मसावी काढत असताना या गोष्टीची फक्त काळजी घ्यायची. संख्या पटीत आहे, तुम्हाला पाडा येतो. लक्ष करायचं की ह्या तिन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. 2च्या 3च्या पाड्यात आपण सगळे आतापर्यंत घेतले उदाहरण, 2च्या 3च्या पाड्यातले हायेस्ट 5च्या पाड्यापर्यंत घेतलो. त्याच्या पुढे नाही ना, मग ते तुम्हाला सोपं जातं. एकदम बेसिक पासून विचार करायचा. 3चा 5चा पाडा, 10चा पाडा, 2चा पाडा, 3चा पाडा, अशा मध्ये सगळं लसावी मसावी निघतं. त्यामुळे एकदम बिंदास राहायचं. आलं लक्षात तुमच्या? ही गोष्ट तुमच्या डोक्यातच ठेवा. आता याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, जर समजा संख्या पटीत आल्या, म्हणजे पटीत म्हणजे काय, समजा एक 15 आणि 30 या दोन्ही संख्येचा लसावी मसावी काढा आलं. ओके, किंवा 20 आणि 40 आलं, किंवा पटीत म्हणजे सगळंच घ्या, 35 आणि 70 आलं. ओके, तर त्या संख्येचा लसावी मसावी कसा काढायचा ते पण मी तुम्हाला चुटकीशीर सांगतो. बघा लगेच.
हा बघा, मी काय सांगितलं, संख्या पट्टीत आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय. पट्टीत म्हणजे आपण एक संख्या घेऊयात, एक घेऊयात 15 आणि एक घेऊयात 30. आहे का? 15ची दुप्पट काय आहे 30, म्हणजे पट्टीत आली की संख्या. ओके, या संख्येचा, अशा संख्येचा लसावी आणि मसावी काढायला लावल्यास डोक्यात ठेवायचं, ही लहान संख्या कोणती ह्याच्यात, 15 ही लहान आहे, हा असतो मसावी. फिट. ओके, आणि मोठी संख्या हा असतो लसावी. काढत बसायचं नाही, काढायचं असेल तर काढून दाखवतो. बघा आपल्याला काय दिलंय, 15 आणि 30 दिलंय का? दोन्ही कशाच्या पाड्यात येतात? 3च्या पाड्यात येतात, 5च्या पाड्यात येतात. लिहा 3चा पाडा, 3 5 15, 3 10 30. परत दोन्ही 5च्या पाड्यात येतात, 5 2 10, 5 1 5, 5 2 10. संपलं का? लिहा 3 गुणले 5, काय आलं उत्तर? 15. मी काय सांगितलं होतं? 15 मसावी. आला का 15 मसावी? आता लसावी काढा. 3 गुणुले 5 गुणुले 1 गुणुले 2, 5 त्रिक 15, 15 1 15, 15 दोन्ही 30. काय आला लसावी? संख्या पट्टीत आल्यानंतर लहान संख्या ही त्या संख्येचा मसावी असते आणि मोठी संख्या ही लसावी असते. काढत बसायचं नाही. आता थोडंसं याच्या पुढे तुम्ही चुकू नये म्हणून मी एक उदाहरण देतो, बघा लगेच. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की संख्या पटीत असेल तर लहान संख्या ही त्या संख्येचा मसावी असते, मोठी संख्या ही त्या संख्येचा लसावी असते. आता तुम्ही म्हणाल सर आपण एक उदाहरण घेऊया, 12 घेऊयात. ओके, 12 नंतर घेऊयात इथं 24. ओके, आणि आपण 24 नंतर इथं घेऊया 60. सर तुम्ही म्हणाल सगळ्या संख्या 12च्या पटीत आहेत की? तसं नाही, लक्ष करा. 12च्या पटीत 24 आहे, 24च्या पटीत ही संख्या यायला हवी. 24च्या पटीत 60 आहे का? नाही की. म्हणून हे उत्तर 12 मसावी 60 लसावी येतच नाही. हा फक्त मसावी तुमचा 12 येतो, हे 100% खरे, पण लसावी तुमचा 60 येत नाही. लक्ष करा मी काय सांगतोय. 12 आणि 24 या पटीतल्या संख्या आहेत, म्हणजे 12 दोन्ही 24, आणि 24च्या पटीत पुढील संख्या यायला हवी तर शेवटचा अंक हा तुमचा लसावी असतो. ओके, म्हणजेच बघा मी परत एकदा सांगतो, असंच राहिलं 12 24 आणि 48, तर ही झाली पटीत. म्हणजे 12ची पट दुप्पट 24, 24ची दुप्पट 48, म्हणजे गुणुले 2 गुणुले 2. आलं लक्षात तुमच्या? 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट 48, असं गणित आल्यानंतर 12 हा तुमचा मसावी राहतो आणि 48 हा तुमचा लसावी राहतो. एकदम बिंदास राहा. पण असं आल्यानंतर लक्ष करायचं, 24च्या पटीत 60 असतं का? नाही. मग त्यावेळेस तुम्हाला फक्त 12 हा मसावी विचारला तर 12 मसावी लिहा, परंतु लसावी 60 नाही. लसावी तुम्हाला मग पर्टिक्युलर भाग देऊन काढावा लागेल. आलं लक्षात तुमच्या? तर मित्रांनो, याच्या पुढे आपण आता पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी एक दुसरा व्हिडिओ अपलोड करतो, त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी मसावी मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.